बरेच वेळा लोक व्यवहारात फसतात आणि व्यवहारात फसल्यानंतर त्या पैशांच्या व्यवहारात फसल्यानंतर चेक बाउन्सची केस दाखल करतात आणि चेक बाउन्सच्या केस दाखल केल्यानंतर सुद्धा त्यात लोक कसे फसतात, लोकांना पैसे कसे मिळत नाहीत, हे फार मोठा संभ्रम आहे लोकांच्या मनात. तर बरेच वेळा असं असतं की चेक बाउन्सची केस टाकतो आपण आरोपीच्या विरोधात, त्या कोर्टात दाखल केल्यानंतर काही टाईम पिरियड असतात, सर्टन टाईम पिरियड, त्या सर्टन टाईम पिरियडमध्येच त्या गोष्टी केल्या गेल्या पाहिजेत. तर ज्यावेळेस तुमचा चेक बाउन्स होतो, चेक बाउन्स झाल्यानंतर ज्यावेळेस तो बँकेतून डिसऑनर होतो, डिसऑनर झाल्यानंतर तुम्ही त्याला 30 दिवसाच्या आतमध्ये, चेक बाउन्स झाला त्या दिवसापासून 30 दिवसाच्या आतमध्ये नोटीस पाठवणं हे बंधनकारक आहे. आणि त्या नोटिसीमध्ये तुम्हाला त्यात पैशांची मागणी करायची असते आणि मागणी केलेल्या त्या नोटीसमध्ये जर त्यांनी पैसे दिलेले नाहीत त्या कालावधीमध्ये, तर तुम्ही पुढच्या 15 दिवसात त्याच्यावरती केस दाखल करू शकता कोर्टात चेक बाउन्सची. आणि बरेच वेळा असं होतं की ही नोटीस गेल्यानंतर तो आरोपी समोरच्या व्यक्तीला काही वेळ मागतो की थांबा, 15-20 दिवस थांबा, 1 महिना थांबा, असं करता करता 1-2 महिने काढून घेतो आणि त्यावेळेस त्या टाईम पिरियड निघून गेलेला असतो केस दाखल करण्याचा. त्यानंतर त्याच्यासाठी बऱ्याच वेगळ्या प्रक्रिया आहेत, तिथं गोष्ट संपत नाही, पण ही प्रक्रिया लांबत जाते आणि लांबत गेल्यामुळं आपण केस दाखल करण्यापासून वंचित राहतो आणि परत ती प्रोसिजर वेगळ्या पद्धतीने करावं लागते. त्यामुळं चेक बाउन्स जर झाला असेल तर तुमचा टाईम पिरियड हा लक्षात ठेवा. 30 दिवसाचा पहिला टाईम पिरियड तुम्हाला नोटीस पाठवण्यासाठी आहे. नोटीस मिळाल्यापासून 15 दिवस त्यानंतर त्याला ते रक्कम पाठवतो, देतो, नाही देत, त्यासाठी आहे. त्यानंतर तुम्ही लगेच केस दाखल केली पाहिजे, तरच तुमचं योग्य पद्धतीने ती कार्यवाही चेक बाउन्सच्या केसमध्ये होते.